डॉक्टर बी आर अम्बेडकर के जो तीसरे भाग को लेकर चर्चा करूंगा, अंत भाग है। भारत की भावी शासन प्रणाली व संविधान के बारे में रूपरेखा तय करने के लिए ब्रिटिश सम्राट ने एक गोलमेज सम्मेलन लंदन में आयोजित किया गया। तो क्या हो जाता है, भारत के लिए अभी आज़ादी नहीं मिली थी और संविधान बनाना था, इसलिए ब्रिटिश लोगों ने एक गोलमेज सम्मेलन आयोजित करते हैं लंदन में। ಹಾಗಾದ್ರೆ ಭಾರತಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಿರಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ರೂಪಿಸಬೇಕು. ಆ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ರೂಪಿಸಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಗೋಲ್ಮೇಜ್ ಸಮ್ಮೇಳನ, ದುಂಡು ಮೇಜಿನ ಪರಿಷತ್ತನ್ನ, राउंड टेबल मीटिंग अन्न ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ लंदन ನಲ್ಲಿ। इस सम्मेलन में 89 भारतीय प्रतिनिधियों सहित भारत के अछूत की ओर से डॉक्टर अंबेडकर ने अपने प्रभावशाली भाषण में कहा। तो देखिए, भारत की ओर से 89 लोग गए थे, उसमें डॉक्टर बी आर अंबेडकर भी थे। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಭಾರತದ ಕಡೆಯಿಂದ 89 ಜನ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ अंबेडकर ಒಬ್ರು ಸಹಿತ ಆಗಿದ್ರು। वे ब्रिटिश भारत की जनसंख्या के 5वें भाग का, जो कि फ्रांस या इंग्लैंड की आबादी से भी अधिक है, मत व्यक्त कर रहे हैं। तो वो बताते हैं, आज हमारा भारत जो है ब्रिटिश और भारत लोगों से मिला हुआ है, फ्रांस और इंग्लैंड से भी ज़्यादा है आबादी, फिर भी हम अपने जो बात को बता रहे हैं। ಹಂಗಂದ್ರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ಫ್ರಾನ್ಸ್ ಯಾ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ಗಿಂತನೂ ಹೆಚ್ಚು ಜನಸಂಖ್ಯೆ ಹೊಂದಿರುವಂಥ ನಮ್ಮ ಭಾರತದ ವತಿಯಿಂದ ನಾನು ನನ್ನ ಒಂದು ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। डॉक्टर अंबेडकर ने सिंह गर्जन करते हुए कहा, इन ಹೇಳಿದ್ರು, क्या बताते हैं वहाँ पर राउंड टेबल मीटिंग में। तो देखिए, जब हम अपनी वर्तमान स्थिति और ब्रिटिश शासन से पहले की स्थिति की तुलना करते हैं तो हम पाते हैं कि हम उन्नति करने की बजाय व्यर्थ में अपना समय बर्बाद कर रहे हैं। तो वो बताते हैं, अगर आज हम लोग वर्तमान हालत को, अभी की हालात को देखते हैं या पहले ब्रिटिश जो शासन के हालात को देखते हैं, तो ऐसे तुलना करेंगे, हम लोग आज अपने समय को बर्बाद कर रहे हैं। ये मैं आपके सामने रखता हूँ, क्योंकि हम लोगों को अलग ही जो ಸ್ವತಂತ್ರತಾ दे ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು। ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ನಾವು ಈಗಿನ ವರ್ತಮಾನ ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡಿದರೆ ಅಥವಾ ಬ್ರಿಟಿಷ್ ಶಾಸನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನೋಡಿದರೆ, ಎರಡೂ ತುಲನೆಯನ್ನು ಮಾಡಿದರೆ ನಾವು ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸಮಯವನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಹಾಗಾಗಿ ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ನೀಡಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಅಸ್ಪೃಶ್ಯರಿಗೂ ಸಹಿತ ನೀವು ಹಕ್ಕನ್ನು ಕೊಡಿ ಅಂತೇಳಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। डॉक्टर अंबेडकर गोलमेज सम्मेलन में डटकर लड़े, निर्भयता से गरजे। देखिए, डटकर लड़ते हैं, बिना डरे लड़ते हैं और गरजते हैं। और ಹೆದರಲಾರದೆ ಎಲ್ಲ ಹೋರಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೆದರಲಾರದೆ ಗರ್ಜಿಸ್ತಾರೆ। ಆ ದುಂಡು ಮೇಜಿನ ಪರಿಷತ್ತಿನಲ್ಲಿ अछूतों के पृथक निर्वाचन का अधिकार पाने में सफल हो जाते हैं। देखिए, उस जो राउंड टेबल मीटिंग में डॉक्टर बी आर अम्बेडकर अछूतों के लिए एक हक मांग रहे थे, वो जो अपना निर्वाचन, जो अलग हक जो है मांग लेते हैं, चुनाव को मांग लेते हैं। आ ದುಂಡು ಮೇಜಿನ ಪರಿಷತ್ತಿನಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಮಹಾರ್ ಜಾತಿಯವರಿಗಾಗಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಮ್ಮದೇ ಆದಂತಹ ಬೇರೆ ಒಂದು ಹಕ್ಕನ್ನ ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ। गांधी जी सहित हिंदू नेताओं ने लिखित में पूना पैक्ट नाम का एक समझौता किया गया। तो क्या हो जाता है, गांधी जी सहित जो यहाँ पर हिंदू नेताओं के साथ साथ नेताओं से में लिखित पूना पैक्ट नाम का एक समझौता किया, जिसके तहत अछूतों की प्रगति के लिए नौकरियां और शिक्षाओं में क्षेत्र में आरक्षण की व्यवस्था दी गई। तो वहाँ पर महात्मा गांधी जी भी थे। महात्मा गांधी जी और हिंदू नेताओं के साथ क्या हो रहा था, पूना पैक्ट हो रहा था। उस समझौते में ये कहा गया, अरे इस समाज में जो भी अछूत है या यहाँ पर इस समाज में जो भी महार जाति के लोग हैं, उनको नौकरियां भी दी जाए, शिक्षा में उनको अवसर भी दिए जाए। ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ಗಾಂಧೀಜಿ, ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಇದ್ದರು, ಅವಾಗ ಪೂನಾ ಒಪ್ಪಂದ ಆಗುತ್ತೆ। ಆ ಪೂನಾ ಒಪ್ಪಂದದ ಪ್ರಕಾರ ಏನು ಒಂದು ಷರತ್ತನ್ನು ವಿಧಿಸ್ತಾರೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ,
ದೇಶದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಅಸ್ಪೃಶ್ಯರಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ನೀಡಬೇಕು, ನೌಕರಿಗಳನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಶಿಕ್ಷಾ ಕ್ಷೇತ್ರವೇ ಆರಕ್ಷಣ, ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ರಿಸರ್ವೇಶನ್ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿರಬೇಕು। 27 मई 1935 को उनकी पत्नी रमाबाई का देहांत हो गया। ಹಾಗಾದ್ರೆ 27 ಮೇ 1935ರಲ್ಲಿ ಅವರ ಹೆಂಡತಿ ರಮಾಬಾಯಿನೂ ಸಹಿತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮರಣವನ್ನ ಹೊಂದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। उन्होंने बहुत दुख माना और भगवा वस्त्र पहनकर संन्यास लेने का निर्णय कर लिया। तो डॉक्टर बी.आर. अम्बेडकर सोचते हैं अब इसके बाद मेरे घर में कोई नहीं रहा, इसलिए मैं ಭಗವಾ ವಸ್ತ್ರ ಪಹನ್ಕರ್ ಸನ್ಯಾಸ್ ಲೇ ಲೂಂಗಾ। ಅವ್ರೇನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಸತ್ತಂತ ಒಂದು ನೋವಿನಲ್ಲಿ ತಂದೆನೂ ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ತಾಯಿ ಎಲ್ಲರನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಹಾಗಾಗಿ ಅವರು ಭಗವಾ ವಸ್ತ್ರವನ್ನ, ಕಾವಿ ಬಣ್ಣದ ಬಟ್ಟೆಯನ್ನ ಧರಿಸಿ ಅವ್ರೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸನ್ಯಾಸವನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। मगर परिवार के बड़ों और मित्रों के समझाने बुझाने पर उन्होंने भगवा वस्त्र त्याग कर समाज कल्याण के लिए संघर्ष की राह पकड़ने का निर्णय लिया। इस समय भगवा वस्त्र धारण करने के कारण लोगों ने उन्हें बाबा साहेब कहना आरंभ कर दिया। तो क्या हो जाता है, परिवार वाले हो या रिश्तेदार हो या सारे समाज के लोग उन्हें वहाँ पर संन्यास लेने के लिए इनकारते हैं, तो वह भगवा को त्याग कर फिर से समाज की सेवा करते हैं। भगवा वस्त्र पहनने के कारण उनको बाबा साहेब कहा और डिग्रियां लेने के कारण डॉक्टर बी.आर. अम्बेडकर कहा। इसलिए उनका नाम पूरा क्या है, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर। डॉक्टर इसलिए आ गया क्योंकि बहुत डिग्रियों को ले चुके थे, डॉक्टर ऑफ फिलॉसफी हो गई थी, और भगवा वस्त्र पहनने के कारण बाबा साहेब कहने लगे। ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಪರಿವಾರದವರು, ಸಂಬಂಧಿಕರು ಎಲ್ಲರೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಅವರಿಗೆ ನೀವು ಸನ್ಯಾಸತ್ವನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಬೇಡಿ, ಆದರೆ ಏನ್ ಮಾಡೋಣ, ಸಮಾಜದ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಅಂದಾಗ ಅವರು ಸಮಾಜದ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ। ಹಾಗಾಗಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ಭಗವಾ ವಸ್ತ್ರವನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡ್ತಾರೆ। ಭಗವಾ ವಸ್ತ್ರವನ್ನ ಅವರು ಯಾವಾಗ ಧರಿಸಿದ್ರು ಆದ ಕಾರಣ ಅವರಿಗೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂತೇಳಿ ಕರೀತಾ ಇದ್ರು। ಈ ರೀತಿ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್, ಡಾಕ್ಟರ್ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ಡಾಕ್ಟರ್ ಆಫ್ ಫಿಲಾಸಫಿಯನ್ನ ಪಡೆದಿದ್ರು, ಡಿಗ್ರಿಗಳನ್ನ ಪಡೆದಿದ್ರು, ಅದಕ್ಕೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂತೇಳಿ ಬಿರುದು ಬಂತು। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಕಾವಿ ಬಣ್ಣಗಳನ್ನ ಧರಿಸಿದ್ರು ಅಂತೇಳಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂತೇಳಿ ಕರೀತಾ ಇದ್ದಾರೆ। ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ गजब के पुस्तक प्रेमी थे। पुस्तकों को वे अपनी पत्नी और बच्चों से अधिक मानते थे। देखिए वह बहुत अद्भुत पुस्तक प्रेमी थे, क्योंकि आजकल हम लोग किताबों को प्रेम नहीं करते। आज हम लोग सारे जंगमवाणी को या मोबाइल को प्रेम करते हैं, लेकिन ये गलत बात है। हम किताबों के साथ चलना है, किताबों को पढ़ना है। वो हमेशा किताबों को, अपने बच्चे और पत्नी से किताबों को ज़्यादा समझते थे। उनका पुस्तकालय किसी के भी व्यक्तिगत पुस्तकालय से बहुत विशाल था। अगर आप उनकी जो पुस्तकालय को देखते थे तो बहुत ಬಡ था। ಹಾಗಾದರೆ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಓದ್ತಾ ಇದ್ರು। ಪುಸ್ತಕಗಳಿಗೆ ಅವರು ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳಿಗಿಂತನೂ ಪುಸ್ತಕಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಇಷ್ಟಪಡ್ತಿದ್ರು, ಯಾಕಂದರೆ ಪುಸ್ತಕಗಳಿಂದ ಜ್ಞಾನ ಸಿಗುತ್ತೆ। ಹಾಗಾಗಿ ಅವರ ಪುಸ್ತಕಾಲಯ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಅವರಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ರು ಅದನ್ನ। ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಕಿ विद्वत्ता और योग्यता से प्रभावित होकर भारत के गवर्नर ने उन्हें सन 1942 में अपने मंत्रिमंडल में श्रम मंत्री का पद सौंपा। तो क्या हो जाता है, डॉक्टर बी.आर. अम्बेडकर की विद्वत्ता को देखकर, उनकी योग्यता को देखकर जब गवर्नर थे 1942 में, उन्होंने मंत्रिमंडल के तौर पर उन्हें श्रम मंत्री का पद देते हैं। ಹಾಗಾದರೆ 1942ರಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಆ ಲಾರ್ಡ್ ಮೌಂಟ್ ಬ್ಯಾಟನ್ನಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಶ್ರಮ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। जब भारतवर्ष के स्वतंत्र होने की बात आई तो अंग्रेजों ने यह सुनिश्चित करना चाहा कि हमारी शासन व्यवस्था किस और कैसे संविधान के अधीन चलेगी। तो जो 1942 है, स्वतंत्र आज़ादी का समय था, तो सारे ब्रिटिश लोग सोच रहे थे भारत को कैसे
आज़ाद करना है, और अगर भारत आगे सुधारना है तो उसे कैसे संविधान रूपरेखा चाहिए, तो ये भारत के लोगों को भी सोचती है. ಹಾಗಾದರೆ ಭಾರತದ ಜನರಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬ್ರಿಟಿಷರ್ ಜನರಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲರೂ ಯೋಚನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಹಾಗಾದರೆ ನಾವು ಭಾರತಕ್ಕೆ ಸ್ವತಂತ್ರವನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಹಾಗಾದರೆ ಅವರ ಶಾಸನ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಆಡಳಿತ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಅವರ ಸಂವಿಧಾನ ಯಾವ ರೀತಿ ಇರಬೇಕನ್ನುವಂಥ ರೂಪರೇಷೆಗಳು ನಡೀತಾ ಇತ್ತು. देश में संविधान बनाने वाला उनसे योग्य कोई था नहीं, अतः भारत के संविधान निर्माण के लिए उन्हें मसौदा समिति के अध्यक्ष चुना गया, उन्हीं के द्वारा हमारा संविधान लिखा गया. तो क्या हो जाता है, डॉक्टर बी आर अम्बेडकर के सिवा और कोई जो संविधान बनाने के लिए इस काबिल नहीं रहा, इसलिए वहाँ पर संविधान के मसौदा के समिति के अध्यक्ष डॉक्टर बी आर अम्बेडकर को बनाया गया था. ಹಾಗಾದರೆ ಭಾರತ ದೇಶ ದೊಡ್ಡ ದೇಶ, ಅನೇಕ ಜಾತಿ ಧರ್ಮಗಳನ್ನು ಹೊಂದಿದಂಥ ದೇಶವಾಗಿತ್ತು, ವಿವಿಧ ಸಂಸ್ಕೃತಿಗಳಿದ್ವು. ಹಾಗಾಗಿ ಭಾರತ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಅದರ ಕೊಡುಗೆ ನೀಡಬೇಕಂತಂದರೆ ಯಾರನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬಹಳಷ್ಟು ಕ್ಲಿಷ್ಟಕರವಾಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಭಾರತದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರನ್ನ ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿನೂ ಯೋಗ್ಯ ಅಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಗೊತ್ತಾಗಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಸಂವಿಧಾನ ಮಸೂದೆಯ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಡಾಕ್टर बी आर अम्बेडकर ಅವರಿಗೆ. संविधान पूरा होने पर भारत के प्रथम राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद ने कहा था, डॉक्टर अम्बेडकर को संविधान मसौदा समिति का अध्यक्ष बनाने से अधिक अच्छा कार्य हम नहीं कर पाए. तो देखिए, जो वहाँ पर जो भारत के पहले राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद भी बताते हैं, अरे डॉक्टर बी आर अम्बेडकर को समिति का अध्यक्ष बनाने से बेहतर काम कोई नहीं किया हम लोगों ने, क्योंकि उतने जो हुनर था उनमें, उतनी प्रतिभा थी और उतने अच्छे इंसान, ईमानदार थे डॉक्टर बी आर अम्बेडकर. ಹಾಗಾದರೆ ಭಾರತದ ಪ್ರಥಮ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಜೇಂದ್ರ ಪ್ರಸಾದ್ ರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾವು ಏನು ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷವನ್ನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಅಂತಹ ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಬಿಟ್ಟರೆ ಮತ್ತೆ ನಾ ಯಾವುದೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಂಥ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಶಕ್ತಿ, ಒಳ್ಳೆಯ ಜ್ಞಾನ ಅಥವಾ ಪ್ರತಿಭಾವಂತ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಇತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಲ್ಲಿ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ डॉक्टर अम्बेडकर को भारतीय संविधान का जनक माना जाता है. तो आज भी हम लोग उन्हें जो संविधान का जनक मानते हैं. ಇವತ್ತಿಗೂ ಸಹಿತ ನಾವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅವರನ್ನ ಭಾರತ ಸಂವಿಧಾನದ ಜನಕ ಅಂತೇಳಿ ಕರಿತಾ ಇದ್ವಿ. स्वतंत्र भारत में उन्हें नेहरू मंत्रिमंडल में कानून मंत्री बनाया गया. तो क्या हो जाता है, उनको जब प्रधानमंत्री नेहरू थे तो कानून मंत्री बनाया जाता है. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನೆಹರು ಆದಾಗ ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಅವರು ಆಗ ಕಾನೂನು ಮಂತ್ರಿಯಾಗಿ डॉक्टर बी आर अम्बेडकर ಅವರನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. कानून मंत्री के रूप में उन्होंने अनेक अनूठे कार्य किया. तो कानून मंत्री रहकर भी वह बहुत सारे कामों को निभाते हैं, करते हैं. और कानूನು ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲಸಗಳನ್ನು ಸಹಿತ ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो 14 अक्टूबर 1953 को उन्होंने अपने 5 लाख अनुयायियों के साथ बनते चंद्रमणि महतरों के हाथों बौद्ध धर्म की दीक्षा ली. तो डॉक्टर बी आर अम्बेडकर के ऊपर बौद्ध धर्म का बहुत प्रभाव था. 14 अक्टूबर 1953 में क्या हो जाता है, 5 लाख अनुयायियों से वह जो बौद्ध धर्म की दीक्षा लेते हैं, किससे, बनते ಚಂದ್ರಮಣಿ ಮಹಾತೇರು. ಹಾಗಾದರೆ 1953ರಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, 14 ಅಕ್ಟೋಬರ್ ಒಂದು 5 ಲಕ್ಷ ಅನುಯಾಯಿಗಳ ಜೊತೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಆ ಬಂತೆ ಚಂದ್ರಮಣಿ ಮಹಾತೇರು ರವರ ಒಂದು ದೀಕ್ಷೆಯನ್ನು, ಬೌದ್ಧ ಧರ್ಮದ ದೀಕ್ಷೆ ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಬೌದ್ಧ ಧರ್ಮದಿಂದ ಅಷ್ಟು ಪ್ರಭಾವಿತರಾಗಿದ್ದರು. वे बौद्ध बन गए. 6 दिसंबर 1956 को ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ का ಪರಿನಿರ್ವಾಣ हुआ. ಹಾಗಾದರೆ 6 ಡಿಸೆಂಬರ್ 1956ರಲ್ಲಿ ಅವರ ಪರಿನಿರ್ವಾಣ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಮೋಕ್ಷವನ್ನು ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. दलितों के मसीहा एवं भारतीय संविधान के निर्माता डॉक्टर भीमराव अंबेडकर को मरणोपरांत भारत रत्न के सर्वोच्च सम्मान से विभूषित किए जाने पर देश में सर्वत्र हर्ष और संतोष प्रकट किया गया. तो क्या हो जाता है, दलितों के मसीहा उदाहरण कह सकते हैं हम लोग इनको, मरने के बाद भी
भारत रत्न से नवाजा जाता है, सम्मानित किया जाता है, ऐसे एक महान थे डॉक्टर बी ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್. ಹಾಗಾದರೆ ದಲಿತರ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಅಥವಾ ದಲಿತರಿಗಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಮರಣೋತ್ತರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಭಾರತ ರತ್ನವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಜೀವನಿನೇ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. तो अगर मैं आप लोगों को प्रश्नों के उत्तरों के बारे में बताऊंगा. डॉक्टर बी आर अम्बेडकर का जन्म कब हुआ? 14 अप्रैल 1891 में. अम्बेडकर की माता का नाम क्या था? भीमाबाई. रामजी सूबेदार किस गांव में सैनिक थे? महू. भीमाराव ने मैट्रिक की परीक्षा कब पास की? 1907 में. कृष्ण जी अर्जुन केलुस्कर ने कौन सी पुस्तक भीमाराव को भेंट दी? बुद्ध जीवनी. भीमाराव का विवाह किसके साथ हुआ? रमाबाई. महाराजा की ओर से भीमराव को मासिक छात्रवृत्ति कितनी मिलती थी? 25 रुपया. अंबेडकर जी ने बीए की परीक्षा कब पास की? 1912 में. भीमराव जी 1913 में अमेरिका के किस विश्वविद्यालय में दाखिल हो गए? कोलंबिया. डॉक्टर अंबेडकर ने किस समाज को जागरूक करना आरंभ किया? वंचित एवं पीड़ित. मूक नायक पत्रिका के संपादक कौन थे? डॉक्टर बी आर अम्बेडकर. डॉक्टर अम्बेडकर पत्नी और बच्चों से अधिक किसे मानते थे? पुस्तकों को. 2 या 3 आप ही लिखिए जो यहाँ पर कोष्टक में दिए रिक्त स्थान है. जन्म के समय डॉक्टर बी आर अम्बेडकर का नाम भीमराव रखा गया. उस समय एक अछूत के लिए यह बहुत अनोखी बात थी. इसी बीच उन्हें बड़ौदा के दीवान के पास पत्र मिला. आंखों से आंसू झलक पड़ते हैं. अन्य लिंग देखिए: पंडित, पंडिताइन, सूबेदार, सूबेदारनी, पिता माता, नायक नायिका, गाय, बैल, नारी, नर होता है. जो पैराग्राफ अनुच्छेद पढ़कर आप लोग प्रश्नोत्तरों को लिख सकते हैं. धन्यवाद.